नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया आपण श्री समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या श्री दासबोध मधल्या एका श्लोकाने। श्लोक असा आहे, सुख पावे माते जवळी, सुख पावे माते जवळी, दुरी करताची तळमळी, दुरी करताची तळमळी, अतिप्रीती तये काळी, अतिप्रीती तये काळी, मातेवरी लागली, मातेवरी लागली। बोला जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। बरोबर मित्रांनो, जसं बाळ आईला आई आजूबाजूला कुठे गेली तर व्याकुळ होतं तर आणि रडायला लागतं, खेळणी सोडून देतो बाजूला आणि मग आईला स्वयंपाकघरातून बाहेर यावंच लागतं, तसंच आपण हरीला बोलवलं पाहिजे, म्हणजे हरीला पण चैन नाही पडणार। मित्रांनो, श्लोकामध्ये मातेचं वर्णन आलेलं आहे, बाळाचं वर्णन आलेलं आहे। तर आपले जे जाणकार मित्र आहेत त्यांनी आजचा आपला विषय ओळखलाच असेल। आजचा आपला विषय पाहूया काय। आजचा आपला विषय आहे शासकीय रुग्णालयातील टेस्ट ट्यूब बेबीच्या सुविधा, शासकीय रुग्णालयातील टेस्ट ट्यूब बेबीच्या सुविधा। आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला मुंबईतील प्रसिद्ध कामा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तुषार पालवे आपल्या सोबत आहेत। नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात। मित्रांनो, सरांचा परिचय तुम्हाला करून देतो। डॉक्टर तुषार पालवे, आपण स्त्रीरोग तज्ञ आहात आणि वैद्यकीय अधीक्षक आहात कामा आल्बेस रुग्णालय मुंबई येथे, आणि आपण पथक प्रमुख आहात, सहयोगी प्राध्यापक देखील आहात आणि पथक प्रमुख म्हणून आपल्या गाठीशी जवळजवळ 18 वर्षाचा अनुभव आहे। शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर आपण MD केलेले आहे स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र, प्रसूती तंत्र शास्त्र या विभागामध्ये, आणि आपण विद्यार्थ्यांना पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवता, त्यांना मार्गदर्शन करता, त्यांचे मार्गदर्शक म्हणजे गाईड देखील आहात, आणि आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध निबंध देखील प्रकाशित केलेले आहेत। आणि पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर सरांना भरपूर पुरस्कारांची यादीच आहे, त्यातले मोजकेच मी तुमच्याजवळ तुम्हाला सांगतो। तर आपल्याला सर्वोत्कृष्ट सहयोगी प्राध्यापक हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून मिळालेला आहे। कोविड काळात देखील आपण जी सेवा दिली त्या कार्यासाठी आपला तत्कालीन माननीय राज्यपाल महोदयांकडून देखील गौरव करण्यात आलेला आहे। केरळमधील पुराच्या स्थितीत जे आपण केलेलं बचाव कार्य आहे त्यासाठी आपल्याला केरळ सरकारकडून देखील पुरस्कार झालेला आहे, सन्मान मिळालेला आहे। शिवाय IIM अहमदाबाद कडून आणि मानव अधिकार विभागाकडून देखील आपला सत्कार सन्मान झालेला आहे। आणि नुकताच आपल्याला महाराष्ट्र गौरव हा पुरस्कार मिळालेला आहे, महाराष्ट्र विधानसभेकडून हा पुरस्कार मिळालेला आहे। आणि मित्रांनो, सरांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रात शासकीय रुग्णालयामध्ये प्रथमच IVF ही जी ट्रीटमेंट आहे, जी सेवा जी आहे ती शासकीय दरामध्ये सुरू झालेली आहे, ज्याला ART क्लिनिक असं म्हणतात। तर सरांकडून आपण याविषयी जास्त जाणून घेणारच आहोत। तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया। पुन्हा एकदा सर स्वागत करतो कार्यक्रमात, आणि पहिला प्रश्न आम्हाला टेस्ट ट्यूब बेबीचा इतिहास जाणून घ्यायला आवडेल, त्याविषयी थोडं। टेस्ट ट्यूब बेबी किंवा इन विट्रो फर्टिलायझेशन ही जी प्रक्रिया आहे आपल्या जगात 45 वर्ष जुनी आहे। 1978च्या आसपास पहिलं बाळ जन्माला आलं, त्याचं नाव लुईस ब्राउन, इंग्लंडमध्ये रात्री 1:15च्या दरम्यान। त्यानंतर 1988च्या आसपास आणि 86च्या आसपास आपल्या भारतामध्ये 2 बालकं जन्माला आले। एक आयसीएमआरच्या डॉक्टरांनी एका बाळाला जन्म दिला या प्रक्रियेद्वारे, त्यांचं नाव होतं, बाळाचं नाव होतं वर्षा, आणि दुसरं जे आलं होतं त्या बाळाचं नाव होतं दुर्गा, ते पश्चिम बंगालमध्ये होतं। नंतर 1988च्या आसपास मुंबईमध्ये KM रुग्णालयात डॉक्टर इंदिरा हिंदुजा यांनी पहिलं बाळ जन्माला घालं होतं या प्रक्रियेने। बरं, आणि डॉक्टर साहेब आम्हाला टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय ते देखील सांगा, म्हणजे आम्हाला कळेल। टेस्ट ट्यूब बेबी किंवा इन्व्हर्टेड फर्टिलायझेशन या दोन्ही प्रक्रिया एकच आहेत, पण जेव्हा ही प्रक्रिया जगात आली होती तेव्हा आपण जे फर्टिलायझेशन करत होतो बीजाचं आणि शुक्रजंतूचं ते टेस्ट ट्यूबमध्ये करत होतो, त्याच्यामुळे ते नाव पडलं। पण ही प्रक्रिया समजण्यासाठी आपल्याला नॉर्मली फर्टिलायझेशन किंवा गर्भधारणा कशी होते ते कळणं महत्त्वाचं आहे। नॉर्मली जेव्हा महिलेला पाळी येते त्याच्या 14व्या दिवशी बीज अंडाशयातनं बाहेर पडतं,
ते अंडाशयातनं बाहेर पडून ते वाहत वाहत फॅलोपियन ट्यूबच्या मध्यभागी येतं आणि त्याच वेळेस शुक्रजंतू तिकडे पोहोचतात. शुक्रजंतूचं आणि बीजाचं मिलन होतं आणि गर्भ किंवा भ्रूण तिकडे तयार होतो. 48 तासानंतर तो भ्रूण गर्भाशयात ट्रान्सफर होतो फॅलोपियन ट्यूबमध्ये आणि गर्भाशयाच्या फंडस या जागेमध्ये तो अटॅच होतो आणि तिकडे पुढे मग प्रेग्नन्सी किंवा गर्भ ग्रो होतो. फारच छान डॉक्टर. ज्या महिलांमध्ये ही प्रक्रिया होत नाही त्यांच्यासाठी आपण बीजाचं आणि शुक्रजंतूचं मिलन टेस्ट ट्यूब बेबी किंवा पेट्री डिश म्हणजे छोटीशी एक बशी असते त्याच्यात करतो आणि त्यांना मग इन्क्युबेटरमध्ये ठेवतो. इन्क्युबेटरचं जे टेम्परेचर असतं जे महिलेच्या गर्भामध्ये टेम्परेचर असतं सेम असतं आणि तिकडे ती प्रक्रिया केली जाते. त्याला म्हणतात टेस्ट ट्यूब किंवा इन विट्रो फर्टिलायझेशन. फारच छान डॉक्टर पालवे सरांनी आपल्याला सोपं करून प्रक्रिया सांगितली आहे की जी एका स्त्रीच्या गर्भामध्ये जी गर्भ वाढण्याची प्रक्रिया होते तीच एका टेस्ट ट्यूबमध्ये किंवा पेट्री डिशमध्ये जर बाहेर कृत्रिमरित्या आपण केली आणि मग जे गर्भाशयाचं तापमान आहे तेच इन्क्युबेटरचं तापमान ठेवून बाळाची वाढ केली जाते. तर डॉक्टर साहेब आम्ही हा पण एक शब्द ऐकतो की IVF इन विट्रो फर्टिलायझेशन आणि हे टेस्ट ट्यूब बेबी हे दोन्ही एकच आहे की याच्यात काही फरक आहे? इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे विट्रो शरीराच्या बाहेर आणि इन विवो म्हणजे शरीराच्या मध्ये. नॉर्मली इन विवो गर्भधारणा होते, विट्रो म्हणजे आउटसाइड होते. बरं. टेस्ट ट्यूब आणि इन विट्रो फर्टिलायझेशन एकच आहे. टेक्निक थोडा पहिले वेगळा होता, आता ऍडव्हान्स टेक्निक आली म्हणून त्याला आपण इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणतो. आणि ही जी प्रक्रिया जिकडे केली जाते त्याला म्हणतात ART क्लिनिक, आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्निक क्लिनिक. त्याच्यामध्ये टाइप्स असतात आणि त्याच ठिकाणी ही प्रक्रिया लिगली अलाउड आहे. बरं. डॉक्टर साहेब आम्हाला टेस्ट ट्यूब बेबीची प्रक्रिया जाणून घ्यायची आहे. त्याच्यासाठी सरांनी आपल्याला एक व्हिडिओ दाखवायला आणलेली, एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आणलेली आहे, तर ती पण आपण बघूया. तर पाहूया एक टेस्ट ट्यूब बेबीची प्रक्रिया. का आधी सर तुम्ही सांगताय प्रक्रिया कशी, मग व्हिडिओत बघूया. ठीक आहे, मी प्रक्रिया एक्सप्लेन करतो. ही जी प्रक्रिया असते IVF फर्टिलायझेशनची ती 4 स्टेपमध्ये असते. पहिली जी स्टेप आहे त्याला म्हणतात ओव्हुलेशन इंडक्शन. नॉर्मली महिलेमध्ये ओव्हुलेशन होतं, बीज बाहेर येतं, ही 14व्या दिवशी होतं. पण आपण जेव्हा IVF करणार असू तेव्हा त्यांना आपण GnRH किंवा गोनाडोट्रॉफिन या प्रकारचे इंजेक्शन त्यांना 3ऱ्या दिवसापासून स्टार्ट करतो. ते इंजेक्शन 11 दिवसापर्यंत देतो. त्या काळात त्यांची फॉलिक्युलर स्टडी केली जाते. फॉलिक्युलर स्टडी म्हणजे फॉलिकल म्हणजे एक छोटीशी पिशवी असते ज्याच्यामध्ये बीज तयार होतं. त्याची वाढ आपण मॉनिटर करतो किंवा सर्व्हेलन्स करतो. 14व्या दिवशी त्यांना ट्रिगर इंजेक्शन देतो आणि तेव्हा ते फॉलिकल किंवा बीज मॅच्युअर होतो. ही झाली पहिली स्टेप, ओव्हुलेशन इंडक्शन. दुसरी जी स्टेप आहे ती आहे ओव्हम रिट्रीवल. जेव्हा ते ओव्हम मॅच्युअर झालेलं असतं तेव्हा पेशंटला आपण ऑपरेशन थिएटरमध्ये घेतो, सगळे प्रिकॉशन वापरतो इन्फेक्शन न होण्याचे आणि सोनोग्राफीद्वारे एक 15 सेंटीमीटरची निडल युनिद्वारे आतमध्ये घालून अंडाशयातून बीज बाहेर ओढून घेतो आणि ते ट्यूबमध्ये जमा करतो. त्याला म्हणतात ओव्हम रिट्रीवल. त्याच्या पुढची जी प्रक्रिया आहे त्याला म्हणतात एम्ब्रिओ फॉर्मेशन. एम्ब्रिओ फॉर्मेशनमध्ये आपण जे पार्टनरकडनं शुक्रजंतू जमा केलेले असतात, शुक्रजंतूला आणि ओव्हमला आपण एका पेट्री डिशमध्ये ठेवतो आणि ते स्वतःहून त्यांचं मिलन होतं आणि आपण ते इन्क्युबेटरमध्ये ठेवतो. ते 48 आवर्स लागतात एम्ब्रिओ पूर्ण तयार व्हायला. कधी कधी जर स्पर्म्समध्ये प्रॉब्लेम असेल किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल त्यावेळी आपण ICSI ही नावाची प्रोसिजर वापरतो. त्याला म्हणतात इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इन्सेमिनेशन. आपण शुक्रजंतू डायरेक्टली ओव्हम मध्ये इंजेक्ट करतो आणि फर्टिलायझेशन घडवून आणतो आणि मग ते एम्ब्रिओ तयार करण्यासाठी ती डिश आपण इन्क्युबेटर ठेवतो. ठराविक काळानंतर एम्ब्रिओ तयार होतो. तर लास्ट जी स्टेप आहे त्याला म्हणतात एम्ब्रिओ ट्रान्सफर. आपण तो परत ती डिश बाहेर काढतो, मायक्रोस्कोप खाली चेक करतो, एम्ब्रिओची क्वालिटी बघतो. 2 किंवा 3 एम्ब्रिओ आपण गर्भाशयात सुईद्वारे इंजेक्ट करतो, त्याला म्हणतात एम्ब्रिओ ट्रान्सफर. बाकी जे एम्ब्रिओ असतात एक्स्ट्रा आपण त्यांना फ्रोझन करून ठेवतो.